तेव्हा नवा पक्ष आलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी दिल्लीचे आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय सांगाल, आप आणि भाजपला धक्का देत सिद्धूने नवा पक्ष आणलाय, काय परिणाम होतील? भाजपची खासदारकी सोडल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू नेमकं काय करणार याच्याबद्दलचा सस्पेन्स आज अखेर अधिकृतरित्या संपलेला आहे। नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या स्वतंत्र पक्षाची आवाज ए पंजाबची स्थापना आज केलेली आहे आणि हे करताना त्यांनी भाजप आणि आप या दोघांचाही पर्दाफाश केलेला आहे। सिद्धू भाजपमधून बाहेर पडल्यानंतर ते नेमके काँग्रेसमध्ये जाणार की आपमध्ये, कारण दोन्ही पक्षांकडून त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न होत होता। आपनंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची देखील ऑफर दिली होती, अशा चर्चा होत्या। मात्र यातलं काहीही प्रत्यक्षात घडलेलं नव्हतं आणि त्याचा खुलासा आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला। आपण आपल्या पत्नीला उमेदवारी देऊ केली, मात्र मला फक्त प्रचारासाठी वापरून घ्यायचा त्यांचा इरादा होता, अशा शब्दात सिद्धू यांनी केजरीवाल यांच्या शैलीवर टीका केली। केजरीवाल यांचं वर्णन करताना त्यांनी नाम बडे और दर्शन छोटे या गाण्याचा देखील उल्लेख केला। अतिशय इमोशनल अशी ही पत्रकार परिषद होती आणि सिद्धू संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये पंजाबी भाषेमध्ये बोलत होते। आम आदमी पक्षाची त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी देखील तुलना केली। केजरीवाल हे लोकशाहीच्या नावाखाली किती एककल्ली आहेत, कसे हुकुमशहासारखे वागतात याच्यावरती देखील त्यांनी टिप्पणी केली। त्यामुळे साहजिकच आहे की आपमध्ये जे पंजाबचं प्रस्थ वाढत चाललेलं होतं त्याला आता कुठेतरी धक्का बसू शकतो। काही दिवसांपूर्वीच आपच्या प्रदेशाध्यक्षाला तिकीट वाटपासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आलेलं होतं आणि त्या पाठोपाठ सिद्धू यांचा नवीन पक्ष हा केजरीवाल यांच्यासाठी कुठेतरी डोकेदुखीचा ठरू शकतो। अर्थात नवज्योत सिंग सिद्धू यांना फार कमी वेळ मिळणार आहे, अवघे 5 ते 6 महिने त्यांच्या हाताशी आहेत। एवढ्या कमी वेळात ते पक्षाची बांधणी कसे करणार हा प्रश्न आहे। मात्र एक नक्की की या त्यांच्या स्वतंत्र पक्षाचा कुठेतरी केजरीवाल यांनाच फटका जास्त बसण्याची शक्यता आहे।